नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपल्या महाराष्ट्राला सह्याद्रीच्या अतिशय सुंदर अशा पर्वतरांगा लाभलेल्या आहेत आणि आपल्या भारताला हिमालयासारखं सर्वोच्च शिखर. आणि आपल्याला नेहमीच सगळ्यांना एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण डोंगरांकडे बघतो, जेव्हा आपण पर्वतरांगांकडे बघतो, तेव्हा ती जी उंचच्या उंच शिखरं असतात त्याचं कुठेतरी एक आकर्षण वाटत असतं. तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का असाही विचार नेहमीच आपल्या मनात येत असतो. पण त्यापैकी फार थोडे जण असतात की जे तो डोंगर, तो पर्वत चढायला सुरुवात करतात आणि त्यातही आणखी थोडे जण असतात की जे ते शिखर आहे ते संपूर्णपणे सर करतात. पर्वत जो उंच उभा, पर्वत जो उंच उभा, चुंबितसे नीलनभा, असं ज्या पर्वतांचं वर्णन केलेलं आहे त्या पर्वतांवर गेल्यावर कसं वाटतं. गिर्यारोहण हा प्रकार हा अतिशय एक ज्याला आपण म्हणतो की थोडासा धोकादायक प्रकार आहे, साहसी प्रकार आहे आणि तरीही अतिशय अलौकिक असा जो प्रकार आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपण नेहमी म्हणत असतो की दुरून डोंगर साजरे, पण प्रत्यक्ष जेव्हा हे गिर्यारोहक डोंगरांवर जातात तेव्हा नक्की किती साजिरे असतात ते सगळे डोंगर, हे आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय काय आहे तो आपण बघूया. प्रवास एका गिर्यारोहकाचा, असा आजचा आपला विषय आहे. आणि जे 1983 सालापासून ज्यांनी गिरिभ्रमणाला सुरुवात केलेली आहे ते राजेश गाडगीळ आज आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमातून आपण त्यांचा जो गिर्यारोहणाचा प्रवास आहे तो तर उलगडणार आहोतच, पण त्याचबरोबर हा जो निसर्ग आहे, हे जे पर्वत आहेत, हे डोंगर आहेत, ते आपल्याला काय काय देऊन जातात त्याविषयी देखील बोलणार आहोत. विषय आहे तर त्या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. पुन्हा एकदा स्वागत आपलं सर. आणि गिर्यारोहण म्हटलं की खरोखर असं वाटतं की छान काहीतरी धाडसी आहे, खूप काहीतरी ग्रेट आहे. आणि तुम्ही वयाच्या 12व्या वर्षापासून खरं तर सुरुवात केली. तुम्ही वर्षातले 40 दिवस हिमालयामध्ये असता आणि मला वाटतं ही गोष्ट देखील आमच्यासाठी खूप एक अप्रूप अशी आहे. तर सुरुवात कशी झाली वयाच्या 12व्या वर्षापासून, तिथून आपण सुरुवात करूया. बर. कसं आहे की शाळेत असताना वेगवेगळ्या विषयांबद्दल आपल्याला कुतूहल हे असतंच. आणि मला लहानपणापासूनच डोंगरात निसर्गात भटकायची आवड होती. अर्थात त्याला काही शिस्त नव्हती. म्हणजे मनात आलं तर आमच्या घराशेजारी सुदैवाने नॅशनल पार्क आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तेव्हा तिथे गांधी टेकडीवर फिरायला जा, कान्हेरीच्या गुंफांमध्ये जा किंवा नॅशनल पार्कच्या जंगलात फिर, हे लहानपणापासून चालूच होतं. पण त्याला एक सूत्रबद्धता नव्हती. साधारण मी 12 वर्षाचा असताना, 1983 साली 82 साली ऍक्च्युली 11 वर्षाचा असताना आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवात, मी श्रीकृष्णनगरमध्ये राहतो, तर तिथल्या गणेशोत्सवात चिल्ड्रन रॅमलर्स या ठाण्याच्या एका संस्थेने त्यांचा स्लाइड शो केला होता. ह्या चिल्ड्रन रॅमलर्सचं वैशिष्ट्य असं की बाकी सगळेजण जे संस्था होत्या त्यावेळेच्या, त्या मोठ्या माणसांसाठी म्हणजे ॲडल्ट्ससाठी कार्यक्रमाचं आयोजन करत होत्या. ही संस्था अशी होती की जी फक्त आणि फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी सह्याद्रीत आणि हिमालयातल्या ट्रेक्सचं आणि कॅम्प्सचं आयोजन करीत असे. तर तो स्लाइड शो बघितल्यानंतर स्वाभाविक ते सगळं सुंदर निसर्गाचं रूप बघितल्यानंतर, हिमालयाची भव्यता बघितल्यानंतर असं वाटलं की अरे आपल्याला हे करायला पाहिजे. आणि मग मी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर शोधून काढले. अजून सुदैव म्हणजे आमच्या कॉलनीतच उल्का खानोलकर नावाच्या त्यांच्या कार्यकर्त्या राहत होत्या, ज्यांना मी लहानपणापासून ओळखत होतो. त्यामुळे त्यांना जाऊन संपर्क करणं आणि त्यांच्या माध्यमातून त्या संस्थेशी संलग्न होणं हे मला अतिशय सोपं गेलं. आणि अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. जानेवारीच्या 83 मध्ये मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर सह्याद्रीत एक प्रॅक्टिस ट्रेक केला की जिथे साधारण आपली कुवत किती आहे, आपल्याला ते जमू शकेल की नाही याचा त्यावेळेला अंदाज आला. आणि मग त्यातनं माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी 1983च्या मे महिन्यात पहिल्यांदा हिमालयात पदभ्रमण करता गेलो. बरोबर आहे. वय 11-12 म्हणजे साधारण 5वी-6वी एवढ्या लहान वयात तुम्ही हे सुरू केलं. आणि तेवढ्या लहान वयात मुळात तुम्हाला तिथे जावंसं वाटलं, त्यासाठी जे काही प्रयत्न करावेसे वाटले, कुठेतरी ती आंतरिक एक ओढ होती, उर्मी होती असं म्हणता येईल. नक्कीच तसं मला वाटतं. कारण काय आहे की आपण सगळेच निसर्ग बघत असतो, अनुभवत असतो आणि निसर्ग लांबूनही अनुभवता येतो, बघता येतो, त्याचा आनंद घेता येतो. म्हणजे आता तुम्ही लोणावळ्याला राजमाची पॉइंटवर उभं राहिलात
तर समोर राजमाजीच्या किल्ल्यांचं सुंदर दृश्य दिसतंच, पण त्या किल्ल्यावर जावंसं त्यातल्या फार कमी जणांना वाटतं कदाचित, आणि जाणारे त्याहूनही कमी असतात असा अनुभव आहे एकंदरीत. त्याच्यामुळे असं म्हटलं की मी सुदैवी आहे की मला तिथे जाण्याची इच्छा प्रबळ झाली, आणि त्याच्याकरता मला माझ्या घरातल्यांचं म्हणजे कुटुंबाचं संपूर्ण सहकार्य लाभलं. कारण त्यावेळेला तर आईवडिलांच्या परवानगीशिवाय आणि आर्थिक मदतीशिवाय यातलं काही करणं शक्यच झालं नसतं, आणि ते त्यांनी संपूर्ण सपोर्ट केल्यामुळे मला ते करता आलं. आणि एकदा नाळ जुळली ती जुळलीच, मग ती पुढे चालूच राहिलं आणि ती अजूनपर्यंत चालू म्हणजे आहे, हे देखील खरं तर एक विशेष. हो म्हणजे नक्कीच. सर, गिर्यारोहण आणि पदभ्रमण म्हणजे बऱ्याचदा हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा गल्लत होताना दिसते की कुठेतरी एक छोटी आपण टेकडी चढून आलो तरी पण काही लोक म्हणतात की गिर्यारोहण आम्ही करून आलो. तर गिर्यारोहण, पदभ्रमण म्हणजे ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग ह्याच्यामधला थोडासा काय फरक आहे ते सांगा ना. सांगतो. आता कसं झालंय की मुळात हा खेळ आपला नाही, हा आपण पाश्चात्यांकडनं घेतलेला खेळ आहे. त्याच्यामुळे त्यातल्या शब्दांची भाषांतर करताना काही काही ठिकाणी आपण थोडंसं गफलत करतोय म्हणा, किंवा सगळ्यालाच एका छत्राखाली सामावून घ्यायची एक काहीतरी आपली इच्छा आहे म्हणा. गिर्यारोहण म्हणजे माउंटेनिअरिंग, आणि गिरीभ्रमण म्हणजे वॉन्डरिंग इन माउंटन्स. मग ते नॉन टेक्निकल या स्वरूपात जातं, किंवा तांत्रिक बाब ज्याच्यात फारशी नसते ते गिरीभ्रमण झालं. आता गिरीभ्रमणाचा एक प्रकार म्हणजे पदभ्रमण. बरं. किंवा तिथे स्क्रॅम्बलिंग म्हणून अजून एक वेगळा भाग असतो पाश्चात्य देशामध्ये, जो आपल्याकडे फारसा परिचित नाही म्हणण्यापेक्षा त्याला आपण स्क्रॅम्बलिंग इथे म्हणत नाही. करतो आपण ते वेगवेगळ्या वेळी. तांत्रिक जे पदभ्रमण असतं त्याच्यात तो स्क्रॅम्बलिंगचा भाग येतो. त्याला अजून गिर्यारोहणाच्या जे वेगवेगळे उपप्रकार असं म्हटलं जातं आपल्याकडे, की जे नाही आहेत, ते सगळे स्वतः वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यातला एक महत्वाचा आणि अतिशय तांत्रिकदृष्ट्या अवघड उपक्रम म्हणजे पदभ्रमण, प्रस्तरारोहण, म्हणजे ज्याला रॉक क्लाइम्बिंग असं आपण इंग्रजीत म्हणू. तर प्रस्तरारोहण हा त्यातला तांत्रिक अतिशय अवघड, म्हणजे तो कधी कधी गिर्यारोहणा इतकाच अवघड असू शकतो. म्हणजे तुम्ही कुठचं कडा किंवा शिखर चढताय त्याच्यावर ही तुलना अवलंबून आहे. आणि ज्याला आपण म्हणू की शिखर चढाई मोहीम म्हणजे गिर्यारोहण, म्हणजे जिथे एखादं शिखर सर करायचा प्रयत्न केला जातो, सर केलं जातं, त्याला आपण गिर्यारोहण म्हणावं. असे कारण हे सगळे वेगवेगळे उपक्रम आहेत, आणि त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या नावाने ओळखलेलं जास्त चांगलं. आपल्याकडे काय झालंय की गिर्यारोहण या एका संज्ञेखाली आपण सगळ्याला एकत्र कोंबून टाकलंय, आणि त्यामुळे आमच्या गांधी टेकडीवर जाणारा पण गिर्यारोहक आणि एव्हरेस्ट शिखर सर करून आलेला पण गिर्यारोहक अशी कुठेतरी आपण आपलीच गल्लत करून घेतोय की काय, असं मला कधी कधी वाटतं. कारण ह्याच्यातलं मी हे एवढ्या तळमळीने सांगण्याचं कारण असं आहे की गिर्यारोहण ही फारशी सहज सोपी करायची गोष्ट नाही. त्याच्याकरता वेगळं प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. त्याच्याकरता तुमची शारीरिक आणि मानसिक अतिशय तयारी खोलवर करावी लागते. काटेकोर नियोजन करावं लागतं. चांगला संघ तुमच्याबरोबर लागतो. तुमच्या हातात वेळ लागतो. तिथे जाण्याची अतिशय तीव्र इच्छा लागते. कारण मी मगाशी म्हटलं 35 ते 40 दिवस आपण सगळ्या आपल्या जनसंपर्कापासून दूर केवळ आपल्या संघाच्या बळावरती तिथे सर्व्हाइव्ह होत असतो. ह्या सगळ्याचा जर विचार केला तर गिर्यारोहण याच्यात सगळं घालणं फारसं बरोबर आहे असं मला नाही वाटत. नक्कीच. म्हणजे गिर्यारोहण आणि गिरीभ्रमण ह्या दोन वेगळ्या आपण म्हणू शकतो की दोन वेगळ्या व्याख्या आहेत. आनंददायी गोष्ट असू शकते, पण ती गिर्यारोहणापेक्षा वेगळी हे आपण लक्षात घेतलं. नक्कीच. प्रशिक्षणाचा तुम्ही मुद्दा काढलात, मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की गिर्यारोहणासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे असं तुम्ही म्हणालात, तर ते कितपत आवश्यक आहे? म्हणजे ते घेतल्याशिवाय आपण गिर्यारोहण करू शकतो का? आता असं आहे की आपण प्रशिक्षणाशिवाय वाहन चालवू शकतो, पण ते कितपत बरोबर आहे तशातलाच हा भाग आहे की त्यातली जी सुरक्षितता हा जो मुद्दा आहे. कारण हा साहसी उपक्रम असल्यामुळे त्याच्यात एक इनहेरिटंट रिस्क, एक धोका हा त्याच्या बरोबर चिकटून आलेला आहेच. त्या धोक्याला तोंड देण्याकरता तुमची तयारी होणं खूप गरजेचं आहे, आणि ती तयारी करायला तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे. आता सुदैवाने कसं झालंय की भारतात जर तुम्हाला म्हणजे कसं म्हणायचं ऑफिशियली मोहिमेला जायचं असेल तर त्याच्याकरता तुमचे प्रशिक्षणाचे वर्ग झालेले असणं आवश्यकच आहे. तशी भारत सरकारने IMF म्हणून जी एक संस्था आपल्याकडे आहे जी या सगळ्याचं नियंत्रण करते, त्यांच्या नियमातच हा भाग आहे की तुम्हाला जर मोहिमेत सहभागी व्हायचं असेल तर कमीत कमी गिर्यारोहणाचा प्राथमिक अभ्यासक्रम केलेला गरजेचा आहे.
तुम्हाला त्या मोहिमेचं नेतृत्व करायचं असेल तर कमीत कमी प्रगत अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे आणि त्याउपरही 2 मोहिमांमध्ये तुम्ही सहभागी असला पाहिजे 6000 मीटरच्या वरच्या, तरच तुम्हाला मोहिमेचं नेतृत्व करता येतं. अच्छा. आणि सहभागी होण्याकरता सुद्धा 4 आठवड्याचा प्राथमिक गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम हा तुम्ही पूर्ण करणं हे तुमच्याही फायद्याचं आहे, खरंय. तुमच्या संघाच्याही फायद्याचं आहे. कारण सगळ्या तंत्राची तुमची जर ओळख असेल, त्याचा सराव असेल, तर आलेल्या संकटांना तुम्ही चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकता. जी काही डोंगरातली आव्हानं आहेत त्यांच्यावर तुम्ही मात करू शकता आणि तुमची जी हा काही उपक्रम आहे, आनंद घेण्याचा हा जो काही एक सोहळा आहे, तो कमीत कमी अडचणी आणि त्रास होऊन त्याचा पूर्ण आनंद तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यामुळे हे काहीतरी लादलंय असं ह्याच्याकडे बघण्यापेक्षा त्यातनं नवीन काहीतरी शिकायला मिळतंय नक्कीच. अशा पद्धतीने त्याच्याकडे बघावं आणि प्रत्येकाने अवश्य प्रशिक्षण घ्यावं. नक्कीच. म्हणजे हे प्रशिक्षण एकदा आपण घेतलं की पूर्ण सगळं पुढचं सर झालं असं नाही, तर प्रशिक्षणानंतर मला वाटतं खरी जी चढाई आहे ती सुरू होत असते. हिमालयातला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हिमालयात गेलात तर तेव्हाचा अनुभव आम्हाला सांगा ना. अरे बापरे, म्हणजे कसं आहे, तो मी खरं तर कधीच विसरणं शक्य नाही. म्हणजे हिमालयाचं पहिलं दर्शनच इतक्या उत्तम पद्धतीने झालं. मी जसं म्हटलं तसं त्या आमचा एक 50 जणांचा समूह होता शाळकरी मुलांचा आणि आमचे 10 लीडर्स असे आम्ही एका बसने दिल्लीहून संध्याकाळी निघालो आणि पहाटेच्या सुमाराला ती बस मनालीला पोहोचली. आणि मनालीला ती बस पोहोचत असताना काहीतरी कारणाने मला जाग आली. मी ड्रायव्हरच्या मागच्याच सीटवर बसलेलो होतो आणि समोरच्या काचेतून धौलाधारची ती प्रचंड रांग अक्षरशः अंगावर येणारी आणि त्यातली विविध शिखरं आणि त्याच्यावर पडलेलं सोनेरी ऊन त्या पांढऱ्या बर्फावर, हे दृश्यच इतकं विलोभनीय होतं की मग 2 मिनिटं जो उघडला गेला तो बंदच झाला नाही. आणि अगदी मनाली शहरात शिरेपर्यंत मी फक्त एकटक त्या पर्वतरांगेकडे बघत होतो आणि तिथे मला खात्री पटली की आपल्याला जे आयुष्यात हवंय ते आपल्याला ऍक्च्युली मिळतंय आणि आता त्याच्या जवळ जायची वेळ आपली आलेली आहे. आणि खूप अतिशय आनंद झाला. मला अजूनही कधीतरी झोपेत ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसतं. माझं सुदैव असं की त्याच्यानंतर असंख्य वेळा मी ते दृश्य बघू शकलो आणि तो अनुभव मात्र कधीच, म्हणजे यापुढे मी कितीही शिखरं बघितली तरी तो जो काही एक नजारा माझ्या डोळ्यासमोर आहे तो मला नाही वाटत मला आयुष्यावर विसरता येईल. नक्कीच. म्हणजे हिमालयासारखं एक उत्तुंग शिखर आणि त्याचं पहिलं दर्शन हे नक्कीच मला वाटतं की कुणाच्याही स्मरणात कायमचं राहील असंच असणार आहे. आणखीही आपण ह्या पुढचा प्रवास जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने सरांचा जो गिर्यारोहणाचा प्रवास आहे तो झाला आणि वेगवेगळ्या मोहिमा ज्या आहेत त्यांच्याबद्दलही जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पर्वतरांगा, डोंगर हे आपल्याला नेहमीच वेगवेगळं काहीतरी सांगत असतात. कधी पर्वत हा आपल्याला ध्यानस्थ असा दिसतो, तर कधी तो आपल्याला खूप काही शिकवून जाणारा दिसतो, तर कधी तो आपल्याला खुणावणारा असतो. ज्यांनी देशविदेशातली अनेक शिखरं पादाक्रांत केलेली आहेत ते राजेश गाडगीळ आज आपल्याबरोबर आहेत आणि गिर्यारोहणाचा त्यांचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेतोय आजच्या कार्यक्रमातून. सर, 88 साली तुम्ही पहिली मोहीम केलीत, तर मला असं सांगा की मोहीम म्हणजे नक्की काय असतं, ती कशी त्याची आखणी होते आणि मग पुढे कसं जाता तुम्ही? कसं असतं की हिमालयातल्या शिखर चढाईची मोहीम करायची म्हटली, आपल्या मराठीत जी म्हण आहे की संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, तशी अक्षरशः अगदी प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात करावी लागते. मोहिमेतली सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे तुमचा संघ, तुमची टीम, त्यातले सभासद. मग ते समविचारी असणं हे गरजेचं असतं. त्यांचं प्रशिक्षण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे झालेलं असणं गरजेचं असतं. त्याच्यात एक उत्तम नेता असणं गरजेचं असतं की जो तुम्हीच आयडेंटिफाय करायला लागतो की आपल्यातला कोण माणूस चांगला नेता होऊ शकेल. त्याच्याकडे त्याची नेतेपदाची वेगळी जबाबदारी असते, त्यामुळे त्याच्यासाठी अजून जास्त प्रशिक्षणाची त्याला गरज असते. ते त्याचं झालेलं असणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण नक्की कुठचं शिखर चढायचा बेत करतो आहोत, ते शिखर मुळात आपल्या आवाक्यात आहे की नाही त्याचा अभ्यास करणं आधी गरजेचं असतं. बरं, आवाक्यात आहे की नाही ह्याच्याबद्दल थोडंसं ह्याच्याबद्दल सांगतो ना की जेव्हा तुमची सुरुवात असते गिर्यारोहणाची, सुरुवातीच्या दिवसात जेव्हा तुम्ही असता तेव्हा तांत्रिक दृष्ट्या फार अवघड किंवा अति उंचावरच्या शिखरांकडे सहसा जाऊ नये, कारण तिथे ज्या वेगवेगळ्या अडचणी येत आहेत हिमालयात
चा सामना करण्याची तुमची ताकद तेव्हा तोकडी असते. आणि त्यामुळे साधारणतः एक 18 ते 20,000 फुटाच्या पर्यंतची शिखरं, 17 ते 20 म्हटलं तरी चालेल, जी तांत्रिकदृष्ट्या चढायला फार कठीण नसतील, जिथे मुळात आधी काही लोक जाऊन आलेली आहेत, त्यामुळे त्याचा संपूर्ण मार्ग कसा आहे याची तुम्हाला कल्पना आहे. साधारण छावण्या किती लागतील, कुठे लावाव्या लागतील, 2 छावण्यांमधनं अंतर किती असेल, 2 छावण्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या काही अवघड बाब आहे का, किती दोर फिक्स करायला लागेल, अशा पद्धतीचा सगळा त्याचा आधी संपूर्ण माहितीचं संकलन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेता येईल की हे बाबा आपल्या आवाक्यात आहे की नाही. एकदा जर लक्षात आलं की हा हे शिखर आता आपल्या आवाक्यात आहे, तर तुमचं दिवसांचं एक नियोजन करायला लागतं की मुंबई ते मुंबई किती दिवस लागतील, मग त्यातले प्रवासात कसे किती जातील, कसा प्रवास करणार आहोत आपण, मग तिथे पोचल्यानंतर शिखराच्या पायथ्याशी जायला किती दिवस लागणार आहे, जिथे आम्ही तळछावणी किंवा बेस कॅम्प म्हणतो, रोडहेड म्हणजे जिथे तुमचा रस्त्याचा प्रवास संपतो, पण शिखराची चढाई चालू व्हायला बराच वेळ असतो. त्याच्यामधला एक पदभ्रमणाचा भाग असतो, तो म्हणजे रोडहेड ते बेस कॅम्प ही वाटचाल, कधी 1 दिवसाची असू शकते की कधी अनेक दिवसाची असू शकते. ह्या पद्धतीने त्या दिवसांचं नियोजन, कारण तुमचं वरचं सगळं सामान जे तुम्हाला लागणार आहे, मग त्याच्यात खायचं साधन आहे, अन्न सामुग्री आहे, डोंगरात वापरायची साधन सामुग्री आहे, असं सगळं ते बेस कॅम्प पर्यंत नेण्याकरता तुम्हाला जास्तीचे भारवाहक लागणार आहेत, त्यांचं नियोजन, त्यांच्या जेवणाची सोय, असं हे सगळं एक चक्र सुरू होतं. आणि मग तुम्ही तळछावणीपर्यंतचं नियोजन, तळछावणीच्या पुढच्या टप्प्यांचं नियोजन, आणि प्रत्यक्ष चढाईच्या दिवसाचं नियोजन आणि परतीचं नियोजन, एवढं सगळं आधी नियोजनातनं कागदावर आणावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे त्या ज्या ज्या काही वस्तू तुम्हाला लागणार आहेत, मग त्याच्यात मिठापासनं ते तांदूळापर्यंत, साखरेपर्यंत, चहा पावडरपर्यंत, दूध पावडरपर्यंत, ते इतर जे काही तुमचे खाणे, सुकामेवा किती न्यावा, कॅडबरीज किती न्याव्यात, ह्या पद्धतीचं जे काही प्लॅनिंग, फूड प्लॅनिंग हा एक भाग असतो, तुमचं मुवमेंट प्लॅनिंग हा एक भाग असतो, तुमचे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हा एक भाग असतो, की बाबा हे भारवाहक कुठून मिळवायचे, कोणाला बोलवायचं, कोणाला त्याचं कंत्राट आपल्याला परवडणाऱ्या दरात आपण देऊ शकू, ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर तुमची स्वतःची शारीरिक तयारीला सुरुवात करावी लागते. मोहिमेला जाण्याआधी ती एक तयारी असते. अशी सगळ्याची सांगड घालून प्रत्यक्ष मोहिमेला जाण्याआधी, अगदी कितीही साधी मोहीम म्हटली तरी कमीत कमी 2 महिने आधीपासून त्याच्या तयारीची सुरुवात करणं हे हिताचं असतं, असं मी म्हणेन. एकदा तुम्हाला त्याची सवय झाली की कदाचित हा वेळ कमी होऊ शकेल, पण जेव्हा तुम्ही हे सगळं नव्याने करायला सुरुवात करता, त्या कमीत कमी 2 ते 3 महिने आधी, आणि शरीर क्षमतेची तयारी कमीत कमी 3 महिने आधी ही सुरुवात करावी. आणि त्याच्यानंतर मग त्या प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात करावी. म्हणजे हा सगळा आधीचा वेळ गरजेचा असतो. जी पूर्व तयारी आहे ती अतिशय महत्वाची असते आणि ती केलीच पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय, दादा उबाडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. जामखेडहून बोलतायत दादा उबाळे, बोला. नमस्कार सर. नमस्कार सर, माझे 3 प्रश्न आहेत. हा, बोला. बोला बोला. सर, पहिला प्रश्न, गिर्यारोहण करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते का? प्रश्न दुसरा, सर तुम्हाला गिर्यारोहणाची आवड कशी लागली? आणि प्रश्न तिसरा, सर तुम्ही गिर्यारोहण करत असतानाचा एखादा कठीण प्रसंग सांगा. धन्यवाद. सर, परवानगी लागते ह्या मोहिमांसाठी प्रशासनाची? काढलेली चांगली. बरं. याचं कारण असं की मोहिमेमध्ये कुठचाही काही अडथळा आला किंवा काही दुर्घटना झाली तर मग तुम्ही हक्काने शासनाची मदत मागू शकता त्याच्यासाठी, की बाबा आता आम्हाला, कारण तिथे तुमच्या मदतीला येणारं दुसरं कोणीच नसतं. भारतीय सैन्य ही अशी एकमेव व्यवस्था आहे की जी त्या दुर्गम भागात तुमच्या मदतीला त्यांच्या सर्व ताकदीनिशी येऊ शकते. त्याच्यामुळे मी नेहमीच असं म्हणेन की प्रत्येक मोहिमेला आवश्यकता जरी नसली, सोप्या मोहिमांना नाही लागत फारशी गरज, पण ज्या अवघड मोहिमा आहेत किंवा जिथे तुम्ही फार दुर्गम भागात जाणार आहात किंवा अगदी हिमालयाच्या अंतर्भागात जाणार आहात, त्या मोहिमांसाठी मात्र भारतीय शासनाची परवानगी घेऊन जाणं हे कधीही इष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांचे जे सगळे रिसोर्सेस आहेत तेच इमर्जन्सीमध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहेत. त्यामुळे ही परवानगी घेतलेली कधीही चांगली. आता मी म्हटलं तसं की कदाचित मनाली जवळच्या एखाद्या छोट्याशा 15,000 फुटाच्या शिखराला शासनाच्या परवानगीची गरज नाहीये, त्यामुळे तिथे तुम्ही गेलात तर तिथले स्थानिक माणसं तुमच्या मदतीला येऊन तुमची मदत करू शकतात. पण जेव्हा ईस्टर्न काराकोरम सारख्या दुर्गम भागात तुम्ही जाणार असता तेव्हा तुमच्या स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि तुम्ही सामरिकदृष्ट्या अतिशय
काय म्हणायचं सेन्सिटिव्ह अशा एरियात जात आहे, त्यामुळे तिथल्या आर्मीला तुमचा प्रेझेन्स माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांची परवानगी असणं गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही तिथे जाऊही शकत नाही खरं तर. आणि तुम्ही इतक्या मनुष्यवस्तीपासून लांब असता की चालत जायला सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचायला 6 ते 8 दिवस लागू शकतात. तर अशा वेळेला ताकद फक्त भारतीय सैन्याकडे आहे की जे तुम्हाला मदत करू शकतात. त्या तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तरी का होईना ती परवानगी असणं इष्टच आहे. नक्कीच. आणि परवानगी असलेली कधीही चांगली. सर, दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय की तुम्ही अगदी लहानपणापासून खरं तर सुरुवात केलेली आहे, पण आवड कशी लागली किंवा आपल्याला हे आता करायचंय हे आणि खूप मोठ्या काळापर्यंत आपल्याला हे करत राहायचं हे कधी कळलं? खरं सांगायचं तर इतकं सतत मी हे करत राहीन असं 12व्या वर्षी अजिबात वाटलेलं नव्हतं. पण ती आवड लागली आणि ह्यात अजून काहीतरी करायचंय, अजून काहीतरी करायचंय असं अजूनही मला प्रत्येक वेळेला वाटत राहिलंय. किंबहुना मला वाटतं की तेच कारण आहे की मी वारंवार जात राहतो, अजूनही कंटाळा आलेला नाही. आत्ता सुद्धा मी जेव्हा 2 सप्टेंबरला या वर्षीच्या मोहिमेवरून परत आलो तेव्हाच पुढच्या मोहिमेचं काय करायचं हे विचार मनात चालू झालेले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत ही इच्छा जोपर्यंत जागृत आहे की आपल्याला परत जायचंय तोपर्यंत मला वाटतं ती आवड कंटिन्यू राहील. आणि लागली कशी हे सांगणं मात्र खरंच अवघड आहे. ते इतकं सगळं विलोभनीय आणि अप्रतिम विलक्षण आहे की त्याचा एकदा अनुभव घेतल्यानंतर ते परत परत करावंसं वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. मुळातच जर तुम्हाला थोडी निसर्गाची आणि साहसाची आवड असेल तर मला वाटतं की हे गिर्यारोहण हा अतिशय त्याचं स्वाभाविक पुढचा टप्पा आहे असं मी म्हणेन. नक्कीच. तिसरा प्रश्न त्यांनी विचारलाय की एखादा कठीण प्रसंग, आता खरं तर कठीण मोहिमेवर जेव्हा जाता तेव्हा तिथे कठीण प्रसंग तुम्हाला अनेक आले असतील, एखादा लक्षात राहण्यासारखा काय सांगाल? सांगतो. साधारण 2005 सालापर्यंत मी ज्याला आपण म्हणू क्लासिक मोल्डच्या म्हणजे पारंपरिक मोहिमा करत होतो. 2005 सालापासून मी जाणीवपूर्वक अस्पर्श भागात मोहिमा करायच्या असं ठरवलं. सुदैवाने मला समविचारी मित्र मिळाले आणि आमचा एक चांगला संघ तयार झाला आणि 2005 ते आज 2021 पर्यंत आम्ही त्याच पद्धतीच्या मोहिमा करतोय. मोहिमेचं आमचं साधारण उद्दिष्ट असं असतं की ज्या परिसरात यापूर्वी कोणी गेलेलं नाही किंवा गिर्यारोहण गेलेले नाहीत, जी शिखरं कोणी चढलेले नाहीत, ज्या खोऱ्यात कोणी प्रवेश केलेला नाही गिर्यारोहणासाठी, अशा ठिकाणी जायचं, तिथले मार्ग शोधायचे, तिथली सगळी विविधता बघायची आणि त्या खोरातलं शिखर सर करायचं. आता हे चालू झाल्यानंतर मग त्याला अजून काहीतरी जोड द्यावी असं वाटायला लागलं. मग असं ठरलं की आपण एका मार्गाने त्या खोऱ्यात शिरायचं आणि दुसऱ्या मार्गाने बाहेर पडायचं. की ते दुसरा मार्गही कोणी बघितलेला नसणार आहे, त्यामुळे डबल आनंद मिळेल असा एक विचार मनात आला. त्याच्याप्रमाणे 2012 साली आम्ही ईस्टर्न काराकोरम भागातल्या म्हणजे लडाखमधल्या ईस्टर्न काराकोरम भागातल्या एका व्हॅलीत जायचं ठरवलं. संपूर्ण त्या व्हॅलीत शिरलो. जवळजवळ 4 आठवडे तिकडे आमचा त्या खोऱ्यामध्ये मुक्काम होता. तिथली जवळ 2 अजिंक्य शिखरं आम्ही सर केली आणि त्याच्यानंतर आता मोहीम संपत आल्यानंतर बाहेर पडायला वेगळा मार्ग शोधायचा हे आमचं निश्चित झालं. आणि आता तो मार्ग शोधण्याकरता असं असतं की आलेला मार्ग आम्हाला माहिती आहे की परत जायला आम्हाला साधारण 4 दिवस पुरणार होते, पण आता नवीन मार्गाने जायचंय तर त्याला किती दिवस लागतील वगैरे त्याचं थोडं अंदाजे नियोजन केलं. आम्ही जे दुसरं शिखर सर केलं त्याच्यावरून आमच्या पुढच्या मार्गाचा थोडासा टप्पा आम्हाला दिसत होता, त्याच्यावरनं काही प्लॅनिंग केलं आणि असं करून साधारण एक 4 दिवसाचं रेशन घेऊन आपण जाऊ. कारण शेवटी कसं असतं अशा वेळेला तुम्हाला बाहेरून कोणाचा सपोर्ट नसतो. तुमची जी काय संघ 4 जणांची आमची तुकडी होती आणि आमचा एक भारवाहक 5वा, असे आम्ही 5 जण फक्त तो टप्पा करणार होतो आणि बाकीची जी सगळे सपोर्ट टीम होती ती असलेली मोहीम आवरून आल्या मार्गाने परत जाणार होती आणि आम्ही लेह शहरात एकत्र भेटायचं असं ठरवलं होतं. तर त्याच्यामुळे पुढचे 5 दिवस आम्ही 5 जणच असणार होतो आणि आम्हाला एक्सटर्नल सपोर्ट काही नव्हता आणि सगळं सामान आपल्या पाठीवर एका दमात वाहून न्यायचं होतं. फेऱ्या मारायला वेळ नव्हता कारण मग दिवस वाढले की रेशन वाढलं, ते एक दुष्टचक्र सुरू होतं आणि मोहिमेचा शेवट जवळ आलेला होता, त्यामुळे फार वेळ हाताशी नव्हता. तर हे करताना आम्ही एक खिंड आम्हाला पार करायची होती साधारणतः 18,200 फुटाची. आणि त्या ज्या धारेवरती खिंड होती तिथे 2 असे खळगे होते, म्हणजे त्यातल्या डाव्या खळग्यातूनही जाऊ शकलो असतो किंवा उजव्या खळग्यात जाऊ शकलो असतो. ते खळगे म्हणजे पास त्या डोंगरातल्या त्या खिंडी होत्या. तर ते पार नक्की डावीकडचा आधी करायचा का उजवीकडचा आधी करायचा हे इथे बसून ठरवणं तसं शक्यच नसतं.
तर आम्ही त्या धारेच्या पायथ्याशी पोचलो आणि पहिल्या दिवशी डावीकडचा पास क्रॉस करायचा प्रयत्न करायचा असं ठरवलं, कारण तो ह्या बाजूने चढायला सोपा होता. म्हणून आम्ही तो या बाजूने चढलो, सगळं सामान घेऊन वरती पोचलो आणि माथ्यावर पोचल्यावर असं लक्षात आलं की पलीकडे 1200 फुटाचा कडा आहे ओहो. आणि आपल्या हातात जी काय साधन सामुग्री आहे त्याच्यात तो पार करणं आपल्याला शक्यच नाही. हे लक्षात आल्यानंतर मग असं झालं की तोपर्यंत आमचा दुसरा दिवस संपलेला होता आणि आमचं दुसऱ्या दिवसाचं अन्नधान्य म्हणजे 50% अन्नधान्य आता संपलेलं आहे. परत ते सगळं उतरायचं आणि उजवीकडची जी खिंड होती तिला पार करायचा प्रयत्न करायचा. बरं, ते सुद्धा ठरवता येत नव्हतं. याचं कारण असं, मध्ये डोंगराला जो फुगवटा आला होता त्यामुळे पलीकडे काय आहे तेही दिसत नव्हतं, म्हणजे त्या उजवीकडच्या खिंडीच्या खाली काय आहे तेही दिसत नव्हतं. पण मग साधारण असा विचार केला की इथपर्यंत आलोच आहोत तर हा प्रयत्न आपण अर्धवट सोडायचा नाही. परत गेलो आणि संध्याकाळी तिथे दुसऱ्या खिंडीच्या पायथ्याशी मुक्काम केला आणि तिसऱ्या दिवशी त्या खिंडीच्या माथ्यावर पोहोचलो आणि तेव्हा असं लक्षात आलं की थोड्याफार कष्टाने आपल्याला इथून खाली उतरता येणं शक्य आहे. अगदी उभा कडा नसला तरी तिथेही छोटे छोटे उभे भाग होते. आमच्याकडचा जो दोर होता तो 120 फुटाचा होता आणि त्यातला सगळ्यात मोठा जो टप्पा होता तो साधारण 140 फुटाचा होता. आता शेवटचे 20 फूट कसे पार करायचे असा एक प्रश्न होता, पण तो आम्ही आमचं सगळं ज्ञान वापरून तिथे सोडवला आणि खाली उतरलो. तेव्हा तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली होती आणि म्हणजे खाली नुब्रा व्हॅलीत पोचायला कमीत कमी 2 दिवसाची वाटचाल शिल्लक होती आणि आमच्याकडे 1च दिवसाचं अन्न शिल्लक राहिलेलं होतं. आता जर खाली उतरायला रस्ता मिळाला नाही तर आपलं काय होणार, हे एक दडपण स्वाभाविकपणे मनावर आलेलं होतं. आणि कारण ते कसं असतं की जर वाट इथून मिळाली नाही तर आलेला संपूर्ण रस्ता परत जायचा आहे आणि त्याला कमीत कमी 7 दिवस लागणार आहेत आणि ते अन्ना वाचून करणं हे काही फारसं सोपं काम नाहीये. तर त्याच्यामुळे ते एक सतत ते एक डोक्यावरती म्हणतात तसं ओझं घेऊन आम्ही पुढच्या 1.5 दिवसाची मार्गक्रमणा केली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा नुब्रा खोऱ्याच्या कसं म्हणायचं, जिथून पहिल्यांदा आम्हाला नुब्रा खोऱ्याचं दर्शन झालं की हा आता इथून खाली खोऱ्यापर्यंत गाव म्हणजे लोकवस्तीपर्यंत उतरता येईल, ह्याची खूण पटेपर्यंत आम्ही सगळे प्रचंड दडपणाखाली होतो. म्हणजे 5व्या दिवशी सकाळी की कारण खायला फारसं काही शिल्लक नव्हतं. 2-2 चॉकलेट्स खाऊन आम्ही त्या दिवशीची वाटचाल सुरू केलेली होती आणि पाणी पित होतो, फक्त जे काही नैसर्गिक उपलब्ध होत होतं ते. त्याच्या पलीकडे पोटाला काही आधार नव्हता, कारण रेशन वाचून 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 त्या दिवसापर्यंत आणलेलं होतं आणि साधन सामुग्री तर काही मागे सोडायची नव्हती, त्यामुळे तिचं वजन कॉन्स्टंट होतं पाठीवर. ते नुब्रा खोरं दिसेपर्यंत आणि त्यातलं पहिल्या गावाची छपरं वरनं दिसेपर्यंत ती सुद्धा आम्ही जवळजवळ 3000 फुटावरून बघत होतो. तोपर्यंत प्रत्येक जण प्रचंड दडपणाखाली होता आणि मार्गक्रमणा नीट वाट शोधू, हे चुकू नको, हे नको, इकडे जा तिकडे जा, अशा सतत एकमेकाला सूचना देऊन आम्ही करत होतो. आणि तिकडून उतरत असताना एका दगडाखाली आमच्यापैकी एकाचा पाय गेला आणि अडखळला. लक्षात घ्या की आम्ही मुळात 5च जण आहोत, त्यातला एक मनुष्यता जायबंदी आहे. त्याला उचलून न्यायची जर वेळ आली तर ते आमच्या त्यावेळच्या शारीरिक अवस्थेत आम्हाला अजिबात शक्य नाहीये आणि आता काय होणार. पण सुदैवाने तो प्रसंग थोडक्यावर निभावला. थोड्याफार प्रथमोपचारानंतर ती व्यक्ती चालण्याकरता सिद्ध झाली आणि जे 2-2.5 तासात आम्ही खाली पोचायला होतो ते 7 तास लागले, एवढाच काय तो त्यातला भाग. आणि खाली आलो तेव्हा अक्षरशः गवत सुद्धा खाऊ इतकी आमची वाईट अवस्था झालेली होती. नक्कीच हे तुम्ही सांगताना पण अगदी पण तुम्हाला सांगू का, त्यामुळे आता असं झालं की त्या एका अज्ञात खोऱ्याचा शोध लागला आणि आम्ही जी काय त्यातली माहिती दिली इथे येऊन आमच्या जर्नल्स मधनं किंवा इतर मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवली, फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले. आजपर्यंत म्हणजे 2012 सालापासूनच्या पुढचं बोलतोय आपण, आजपर्यंत त्या खोऱ्यात जिथून आम्ही खाली उतरलो त्या खोऱ्यात 6 वेगवेगळ्या मोहिमा गेल्या. मला वाटतं हे त्या भयानकतेतनं मिळालेलं एक आनंद आहे, यश आहे की फक्त आम्हीच नाही तर आमच्यासारखे इतर गिर्यारोहकही आज तो आनंद तिथे जाऊन लुटू शकतात. नक्कीच. म्हणजे खरं तर कुठल्याही एका अज्ञात ठिकाणी जाणं आणि काहीच आपल्याला माहिती नाही अशा ठिकाणी जाणं आणि तिथून मार्गक्रमण करणं आणि पुन्हा परत येणं, हा जो आता जो अनुभव सांगितला तो नक्कीच चित्तथरारक होता. आणखीही असे अनेक आपण अनुभव ऐकणार आहोत आणि वेगवेगळी जी शिखरं आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे एका गिर्यारोहकाचा प्रवास. हा प्रवास आपण आतापर्यंत उलगडलेला आहे. राजेश सर, तुम्ही आल्प्स पर्वत रांगांमध्ये गेला होतात 1990 साली आणि त्यानंतरही खरं तर अनेक देशविदेशातली शिखरं तुम्ही पादाक्रांत केलेली आहेत. हे सगळं करत असताना तुम्हाला काही फरक जाणवला का हो, की आपले भारतीय गिर्यारोहक आणि परदेशी गिर्यारोहक ह्यांच्यामध्ये? फरक तर नक्कीच आहे आणि किंबहुना माझं आल्प्समध्ये जाण्यामागचं कारणही तेच होतं. आल्प्स हे हिमालयाच्या तुलनेत निम्म्या उंचीचे जरी असले तरी तिथेही हा साहसी प्रकार जो आहे माउंटेनिअरिंग हा गेली 2 शतकं चालू आहे. बरं बरं. आणि त्याच्यामुळे त्यांची त्यातली जी तांत्रिक प्रगती आहे ती आपल्या काही पट आहे. आपण जेमतेम गेली 50-60 वर्ष ह्या क्रीडा प्रकाराकडे वळलेलो आहोत. पण ह्याच्या आल्प्समध्ये मात्र 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे क्रीडा म्हणून तिथे साहसी खेळ म्हणून गिर्यारोहण केलं जातं. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की त्यामुळे सातत्यामुळे त्यांच्याकडे जी प्रगती झाली ती आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. आणि जेव्हा भारतीय गिर्यारोहक आणि पाश्चात्य गिर्यारोहक एकाच शिखरावर आम्ही एकत्र चढाई करायचा प्रयत्न करतो तेव्हा ही तफावत लगेच लक्षात येते. मग आता ही भरून तर काढायला हवी ना, कारण असं आपल्याला असं कधीच आवडणार नाही की आपण कायम कोणापेक्षा दुय्यम काहीतरी काम करतोय. मग त्याच्यावरचा उपाय मी माझ्यापुरता शोधून काढला तो असा की ह्या मोहिमांमधनं जे विविध परदेशातले चांगले उत्तम गिर्यारोहक मित्र मिळाले त्यांच्या सहाय्याने मी एकदा फ्रान्स, एकदा इटली, एकदा जर्मनी, एकदा स्लोव्हेनिया आणि एकदा ब्रिटन अशा देशांमध्ये जाऊन तिथल्या गिर्यारोहकांबरोबर या कलेचा सराव केला. बरं. आणि त्यांच्याकडनं नवीन नवीन डेव्हलपमेंट्स काय आहेत, काय नवीन साधन सामुग्री ते वापरतात, नवीन तंत्र कुठची वापरतात. कारण एक छोटासा फरक सांगतो. क्रॅम्पॉन नावाचं एक साधन असतं. कठीण बर्फात चालण्याकरता ते बुटावरती चढवावं लागतं, म्हणजे कव्हर सारखं. ते टोकेरी खेळे असतात जे बर्फात रुततात, कठीण बर्फात रुततात आणि आपण ते होल्ड घेऊन उभे राहू शकतो. भारतीय गिर्यारोहक सरासरी जास्तीत जास्त वर्षाला 4 ते 5 दिवस क्रॅम्पॉन वापरतो. सरासरी सांगतोय आम्ही. काही जण जास्त वापरतात, काही जण अजिबात वापरत नाहीत. ह्याच्या उलट जे आल्प्समध्ये सातत्याने गिर्यारोहण करणारे गिर्यारोहक आहेत ते वर्षातले 4 ते 5 महिने क्रॅम्पॉन्स वापरतात. बरं. आता इतका फरक पडल्यानंतर आपोआपच त्यांची तंत्र आपल्यापेक्षा प्रगत होणं हे स्वाभाविक आहे. पण ती त्यांच्याकडनं आपण शिकून घेणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. म्हणजे ह्यामध्ये तांत्रिक बाबी देखील बऱ्याच आहेत. तर ही अशी मदत जरूर घ्यावी आणि मग जेवढा जास्ती सराव होईल तेवढं तुमचं प्रावीण्य वाढत जाणार आहे आणि तेवढे चांगल्या दर्जाचं गिर्यारोहण तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे मला वाटतं ही विन-विन सिच्युएशन आहे थोडीशी. हो. आपल्याला एक फोन येतोय सर. ठाण्याहून आपल्याशी बोलतायत मुकुंद मराठे. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मुकुंद मराठे बोलते, मुंबई ठाण्यातून. सर, सलग प्रश्न विचारा. हा, प्रश्न विचारू? हो हो. हा, 2 प्रश्न आहेत माझे. एक तर राजेशजींना नमस्कार आणि त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. एवढा फिट माणूस आमच्या जवळचा मित्र आहे म्हणून. नंबर 2 प्रश्न असा होता की जीपीएस आणि मोबाईल प्रणाली वगैरे जे आहेत तंत्रज्ञान ते त्यांना त्या ठिकाणी आता आपल्या कुठे फिरायला जायचं आपण जीपीएस वापरतो तर तिकडे असे कोणतं तंत्रज्ञान ते वापरू शकतात. आणि दुसरा प्रश्न, एवढ्या उंचावरती जातात तर तारेग्रह आणि आकाश दर्शन याचा वेगळा ते आनंद त्यांनी काय घेतला त्याचा अनुभव त्यांनी सांगावा. वा, धन्यवाद आपल्या दोन्ही प्रश्नांबद्दल. सर, तिथे एवढ्या दुर्गम भागात गेल्यावर काय तंत्र असतं की रस्ता शोधण्याचं? रस्ता शोधण्याची 3 प्रामुख्याने तंत्र. पहिलं म्हणजे नकाशा वाचन. हो. ते अतिशय मूलभूत आणि अत्यावश्यक तंत्र आहे. दुर्दैवाने भारतात फार चांगले नकाशे या भागांचे उपलब्ध नाहीत. जे आहेत ते सिक्युरिटी रिझन्समुळे प्रोहिबिटेड आहेत सामान्य जनतेला वापरण्याकरता. त्यामुळे एकतर तिथल्या लोकल आर्मी युनिटची मदत घेऊन तिथला विनंती करून तेवढ्या भागापुरता नकाशा मिळवणं, काम झालं की त्यांना परत करणं, हा एक मार्ग. किंवा आता गुगल अर्थ नावाचं जे काही आपल्या मदतीला आलेलं आहे, अर्थात गुगल अर्थ मध्ये अॅक्युरसी फार कमी आहे हे मी इथे सांगू इच्छितो की त्याच्यावर जर अवलंबून तुम्ही शिखर चढाईचा मार्ग आखणार असाल तर ते कदाचित धोकादायक होऊ शकतं. पण एक साधारण आपली मार्गक्रमणा कुठच्या पद्धतीने होणार आहे ह्याचं एक, ज्याला आपण बेसिक आराखडा म्हणतो,
तो गुगल अर्थच्या मदतीने आपल्याला नक्की तयार करता येतो. बरं. तिसरा आहे तो जीपीएस महत्वाचा आहेच. नकाशा आणि जीपीएस यांची आपण जर सांगड घालत गेलो तर आपण अतिशय अचूकरित्या मार्गक्रमणा करू शकतो. मला इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो, कारण हे आपल्या भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की सर्व्हे ऑफ इंडिया ह्या नकाशा ज्या बनवणारी संस्था आहे भारताची ऑफिशियल, त्यांनी साधारणतः आत्तापासून 70-80 वर्षापूर्वी बनवलेले नकाशे आजही अमेरिकेतनं जे आमचे मित्र नकाशे घेऊन येतात त्याच्यापेक्षा जास्ती अचूक आहेत. हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. वा. सर्व्हे ऑफ इंडियाचे जर मॅप्स तुम्हाला अभ्यासायला मिळाले तर त्यातून तुमच्या मोहिमेच्या मार्गाची अतिशय काटेकोर आखणी तुम्हाला करता येऊ शकते. अर्थात त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ते नकाशे मिळवण्याकरता. आणि पण मात्र त्याच्या इतकी ॲक्युरसी मी आत्तापर्यंत दुसऱ्या कुठच्याही नकाशात बघितलेली नाही. आणि जीपीएस आणि त्या नकाशाची जर तुम्ही सांगड घातलीत तर तुमची मार्गक्रमणा मी मगाशी म्हटलं तसं अतिशय काटेकोरपणे तुम्हाला त्याचं नियोजन करता येतं. मोबाईलचं जर म्हणाल तर दुर्दैवाने तिथे कुठेही मोबाईल टॉवर्स नाही. त्याच्यामुळे एक रस्त्यापासून ठराविक अंतर तुम्ही गेलात की तुमचा मोबाईलचा संपर्क सुद्धा बंद होतो आणि पुढचे जो काही मोहिमेचा सगळा कालावधी असतो तिथे तुम्हाला मोबाईल शिवायच राहावं लागतं. त्याला नाईलाज आहे. म्हणजे सॅटेलाइट फोन गिर्यारोहकांना उपलब्ध व्हावेत यासाठी मागच्या वर्षीपासून काही सकारात्मक हालचाली सुरू झालेल्या आहेत. मला आशा आहे कारण त्या कोविडमुळे सगळंच गोष्टी लांबणीवर पडत गेल्या. मला आशा आहे की पुढच्या वर्षीपासून तरी निदान भारतीय गिर्यारोहकांना भारतीय बनावटीचे जरी नसले तरी भारतात अधिकृत असलेले सॅटेलाइट फोन वापरायला मिळतील अशी काही प्रयत्न चालू आहेत त्या स्तरावरती. ते यशस्वी व्हावे तीच माझी इच्छा. कारण सॅटेलाइट फोन सोडला तर संपर्काचं दुसरं कुठचंही थेट साधन हिमालयात उपलब्ध नाही. बरं. वा. सर, मराठे सरांनी दुसरा प्रश्न विचारला होता की तिथे ग्रह तारे यांचं जे दर्शन आहे ते नक्कीच विलोभनीय असेल. तुमचा काय अनुभव? याच्यात काही वादच नाही. मराठे सर स्वतः खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यामुळे त्यांनाही माझ्यापेक्षा खरं तर जास्त चांगलं माहिती आहे. एकतर आपण अतिशय प्रदूषण मुक्त हवेत असतो. दुसरं म्हणजे हवाच मुळात विरळ असते. त्याच्यामुळे ज्याला इन्फरन्स म्हणतो तो इतका कमी असतो की अतिशय स्वच्छ आकाश तुम्ही तिथे बघू शकता. म्हणजे ज्या दिवशी हवामान तुम्हाला साथ देईल त्या दिवशी आयुष्यात कधीही न बघितलेले ग्रह तारे म्हणजे त्यांची इतकी दाटी दिसते की आपल्या ओळखीची नक्षत्र ओळखणं अवघड होऊन बसतं. मुंबईतनं हे आकाश कधीच दिसत नाही. मुंबईतनं काय कुठच्याच शहरातनं हे आकाश कधीच दिसत नाही. पण हिमालयात तुम्ही एकदा 15-16 हजार फुटाच्या वर गेलात की ज्या पद्धतीने आकाशगंगा आणि ती जी सगळं ते विलोभनीय जे काही दृश्य दिसतं त्याचे वर्णन करायला माझी म्हणजे मला शब्दच नाहीत माझ्याकडे. आणि त्यामुळे ते वेगळंच तो अतिशय स्वर्गीय अनुभव असतो एवढंच मी म्हणेन. अगदी अगदी नक्कीच. खरं तर असे अनेक स्वर्गीय अनुभवही गिर्यारोहणामध्ये येतात आणि ज्याला आपण म्हणतो की अतिशय कठीण प्रसंगही गिर्यारोहणामध्ये येतात. आणखीही जाणून घेणार आहोत या विषयाबद्दल. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एका गिर्यारोहकाचा प्रवास हा आजचा आपला विषय आहे आणि आपण चर्चा करतोय, आपण गप्पा मारतोय गिर्यारोहक राजेश गाडगिळ यांच्याशी. सर, आपण गिर्यारोहण जेव्हा करतो तेव्हा अनेक अडचणीही येतात आणि काही कठीण प्रसंग तुम्ही मगाशी एक सांगितला. तर काय काय अडचणी आपल्याला येऊ शकतात? कुठल्यासाठी आपली तयारी असणं आवश्यक आहे? हिमालयात गिर्यारोहण करताना सगळ्यात पहिली प्राथमिक अडचण म्हणजे तिथली विरळ हवा आणि ओघाओघाने कमी होणारं आपल्याला मिळणारं प्राणवायूचं प्रमाण. त्याच्यामुळे या गोष्टी करता त्या वातावरणाशी समरस होण्याकरता जो वेळ आवश्यक आहे तो प्रत्येकाने देणं खूप गरजेचं आहे. तिथे घाई करून उपयोग नाही. तुम्ही जर सुरुवातीला घाई केलीत त्याचा त्रास तुम्हाला वरती होऊ शकतो. त्याच्यामुळे हे सगळ्यात प्राथमिक अडचण असते ती म्हणजे हवा. दुसरं म्हणजे आपल्याला एरवी जी ज्या दगडमातीवरून आपल्याला चालायची सवय असते साधारण भक्कम असते. हिमालय हा अतिशय ठिसूळ पर्वत आहे आणि त्याच्यावर साठणारं बर्फ त्याहूनही ठिसूळ आहे. त्यामुळे लँडस्लाइड्स होणं किंवा ॲव्हलांचेस होणं याचं प्रमाण तिथे ऑब्व्हियसली जास्त आहे. तर तो एक दुसरा मोठा अडथळा जो आपल्याला इथल्या डे टू डे आयुष्यात कधी बघायला मिळत नाही पण तिथे तो सतत अनुभवायला येतो. तर प्लॅनिंगमध्ये त्याचाही अंतर्भाव करणं गरजेचं असतं. जर असे काही परिसर आढळले तर त्याला वळसा घालून किंवा ते टाळून पुढची मार्गक्रमणा कशी करायची. आणि बाकी मी म्हटलं तसं की तुम्ही मनुष्यवस्तीपासून दूर असता त्यामुळे तुम्ही जितकं स्वावलंबी असाल तितकं चांगलं.
कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपापल्या संघातच काय एकमेकाला सपोर्ट करू शकतो त्याची तुमची परिपूर्ण तयारी असणं गरजेचं आहे. ह्या बाकी तांत्रिक चढाईतले जे भाग आहेत म्हणजे कठीण बर्फ आहे किंवा आईसफॉल आहे किंवा उभा दगडाचा कडा आहे, पण ते हे मी म्हणेन की हे करण्यासाठीच आपण जातो, त्याचा भाऊ करून चालणार नाही. पण ते करत असताना ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सांभाळणं खूप गरजेचं आहे. खरंय. तुम्ही इतक्या वर्षांपासून गिर्यारोहण करताय, डोंगरांमध्ये पर्वतांमध्ये वावरताय आणि त्यांच्याशी नक्कीच एक छान वेगळं नातं तुमचं जडलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल की ह्या सगळ्या पर्वतांनी तुम्हाला काय शिकवलं, काय दिलं? डोंगरात जाऊन तुम्हाला काय मिळतं हा गिर्यारोहकांना विचारला जाणारा मला वाटतं पहिला गिर्यारोहक डोंगरात गेला तेव्हापासूनचा प्रश्न आहे. आमच्यापैकी मॅलरी नावाचे एक थोर गिर्यारोहक होऊन गेले, 1924 साली त्यांचं निधन झालं. त्यांना कोणीतरी विचारलं होतं की बाबा रे तू तिकडे का जातोस, डोंगरात का जातोस? तर त्यांचं उत्तर होतं ते तिकडे आहेत म्हणून. म्हणजे ह्याच्या इतकं परिपूर्ण उत्तर खरं तर असू नये दुसऱ्या कोणाकडे. पण शेवटी आपण ज्या जगात राहतो तिथे काहीतरी गेन असल्याशिवाय आपण काही करू असं मला वाटत नाही. मला मिळालेल्या गोष्टी सांगतो. एक तर निसर्ग सहवासाचा आनंद जो आज शहरांमध्ये अशक्य झालेला आहे, दुर्मिळ पण नाही, अशक्य झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाला एक साहसाची आवड असते, प्रत्येक व्यक्तीला असते, आणि ती साहसाची आवड पुरवली गेल्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारा जो काही एक समाधानाचा भाग आहे हे दुसरं. तिसरं गोष्ट म्हणजे मी ठरवलंय की अस्पर्श भागातच जायचं, तिथली माहिती गोळा करायची, तिथेच चढायचे प्रयत्न करायचे. त्यामुळे तिथल्या निरनिराळ्या अजिंक्य पर्वत शिखरांवरती जेव्हा आपण पहिलं पाऊल टेकवतो तेव्हा जो काही त्यातनं समाधानाचं जी काही एक भावना येते तिची तुलना मी दुसऱ्या कशाशीच करू शकत नाही. चौथा, आता हे झाले सगळे दिसणारे आनंद. न दिसणारा आनंद असा आहे की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्वावलंबनाची प्रवृत्ती वाढते, स्वतःवरचा विश्वास वाढतो, आणि हा विश्वास तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या कामी येतो. संकटाला तोंड देण्याची, अनोळखी संकटांवर मात करण्याची, नियोजन करण्याची एक तुमची मानसिक तयारी होते, ज्याचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ज्या ज्या अडचणी येतात तिथेही फायदा होऊ शकतो. मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की एक माणूस म्हणून तुम्ही सतत निसर्गाकडून काहीतरी शिकत राहता आणि त्याने आपलं आयुष्य जास्तीत जास्त समृद्ध होत राहतं. म्हणजे आता मी मगाशी जे नियोजनाबद्दल, काटेकोरपणाबद्दल बोलत होतो की मोहीम यशस्वी होण्याकरता अतिशय उत्तम नियोजन लागतं. हे नियोजन मी गिर्यारोहणातनं शिकलो, ज्याचा उपयोग मी आज माझ्या व्यवसायात करतोय. नक्कीच. मला वाटतं हा तर अतिशय स्थूल फायदा, लगेच मिळणारा फायदा म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. खरं तर सरांनी अनेक शिखरांवर सर गेलेले आहेत आणि काही, जसं त्यांनी सांगितलं की अस्पर्श ठिकाणी जाऊन काही शिखरांना त्यांनी नावं देखील दिलेली आहेत. खूप बोलण्यासारखं आहे. पण आता आपण बघणार आहोत काही छायाचित्र. पाहूया. वा, अतिशय छान सुंदर छायाचित्र आपण बघितली. मला एक गुलजारांची कविता आठवते. त्यामध्ये पर्वत जो आहे तो माणसाला असं म्हणत असतो की तुम्हारा कद इतना छोटा क्यों है, आणि त्याची वेगवेगळी कारणं सांगतो. तर मला असं वाटतं की ह्या एवढ्या मोठ्या विशाळ अशा सगळ्या ज्या पर्वतरांगा आहेत त्यापुढे माणूस मुळात किती छोटा आहे, किती सूक्ष्म आहे, आणि आपला जो नेहमीचा जो आपला अभिमान असतो, स्वाभिमान असतो, तो सगळा गळून पडावा आणि ह्या पर्वतांसमोर नतमस्तक व्हावं. अशा ह्या पर्वतरांगा, असे हे डोंगर, त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं, बोललो ह्या कार्यक्रमातून. सर, तुम्ही आलात आणि तुमचे जे अतिशय समृद्ध असे अनुभव आहेत ते आमच्याबरोबर तुम्ही वाटून घेतलेत आणि आम्हीही या अनुभवांनी समृद्ध झालो. अगदी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.